छोटे प्रास्ताविक पण आणि आलेले जे काही प्रमुख अतिथी यांचा अल्पशा परिचय करून द्यावा. प्रसाद गट संचालित सम्राट अशोक हायस्कूल, सम्राट अशोक इंग्लिश स्कूल, विपक्षना बातमीहार, सम्राट अशोक प्राथमिक विद्यालय, सेंट वाइस इंग्लिश स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आपण 77वा प्रजासत्ताक दिन साजरा करीत आहोत. विद्यार्थी मित्र हो, भारत देश हा 1947 स्वातंत्र्य झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 31 जानेवारी 1910 आणि साहजिकच या भारताच्या नागरिकांना हा फार महत्वाचा आहे. तर आज कार्यक्रमाला जे पाहुणे लाभलेले आहेत, सन्माननीय आदरणीय, आपण परवा जो स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम केला आणि म्हणून ठाणे जिल्ह्याने जे ठाणे जिल्ह्यात पत्रकार संघाच्या वतीने एक उत्कृष्ट लेखन पत्रकार म्हणून त्यांचा सन्मान झाला. तर या माध्यमाशी निगडीत की जे 1995 पासून मार्च येथे 14 वेळाचं जे आंदोलन झालं, त्या आंदोलनामध्ये बाबासाहेबांबरोबर सहभागी झालेले सन्माननीय आदरणीय गायकवाड साहेबांचे वडील होते. कुठेतरी ही संस्था बाबासाहेबांच्या अशा विचाराने चालणारी आहे आणि आजचा दिवस संविधानाला महत्वाचा दोघाचा. आजही सकाळी लवकर उठल्यानंतर आदरणीय भाऊ घरोघरी विक्री म्हणजे टाकायचं काम करत असतात. संघर्षातून जीवन, 2 मुले, एक मुलगा आणि एक मुलगी. आता मुलगा बिर्ला कॉलेजमध्ये, नावाजलेला कॉलेज आपल्याला माहित आहे, तिथं प्राध्यापक म्हणून काम करतायत आणि आता PhD कडे त्यांची वाटचाल आहे. एक मुलगी ती सुद्धा MA झालेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, परिचय एवढा देण्याचं कारण एकच होतं. खरं तर त्यांना वेगवेगळ्या मोठ्या पेपरमध्ये सुद्धा त्यांना बोलावण्यात आलं होतं, परंतु त्यांनी त्यांची निष्ठा आणि प्रामाणिकपणा एकाच वर्तमान पेपरमध्ये जे 1995 पासून लेखन करतायत. आज आपण पाहतो कल्याण पूर्वेला बाबासाहेबांचा मोठा स्टॅच्यू त्या ठिकाणी उभा आहे, तिथेही संघर्ष त्यांचा होता. आणि सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवून सन्मान आणि आदरणीय आनंदजी गायकवाड यांचं आपण स्वागत आणि त्यांचं कौतुक करायचे. मी गणेश पाटील सरांना विनंती करतो की आपण पुढे कार्यक्रमाला सुरुवात करायची. आणि साहेबांच्या परिचयामधून खरोखर व्यक्ती ही आपण म्हणतो की सामान्य असामान्य आज आपल्याला प्रमुख अतिथी म्हणून या ठिकाणी लाभलेले आहे. मी आपल्या इयत्ता पहिलीची विद्यार्थिनी हे साहेबांना आजच्या कार्यक्रमाला ध्वजारोहणासाठी आमंत्रित करण्यासाठी येत आहेत. पहिलीची विद्यार्थी या विद्यार्थ्यांनी आपल्या सर्वांच्या वतीने सन्माननीय आनंदजी गायकवाड यांना ध्वजारोहणाचं या ठिकाणी आमंत्रण केलेलं आहे. मी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून या ठिकाणी या आपल्या छोट्या विद्यार्थ्यांचं आणि प्रमुख पाहुण्यांना मी विनंती करतो की त्यांनी आता या प्रजासत्ताक दिनाची सुरुवात या ठिकाणी तिरंगा ध्वजारोहणाने करावी. सावधान.
जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्तर गंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंगे तव शुभ आशीष मांगे गाहे तव जय गाथा धन गण मंगल दायक जय हे भारत भाग्य विधाता हमारा सदा शक्ति सरसाने वाला प्रेम सुधा बरसाने वाला वीरों को बरसाने वाला हमारा विजयी विश्व हमारा विजयी विश्व तिरंगा प्यारा झंडा ऊंचा विश्व विजय करके दिखलाए तब होए प्रणपुर हमारा झंडा ऊंचा रहे हमारा विजयी विश्व तिरंगा प्यारा व त्यांच्या सर्व नागरिकांस व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा समानता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्तित करण्याचा संकल्पपूर्वक आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. जय संविधान. भारतीय संविधानाचा एक साथ वैष्णव असं पाहायला गेलं तर माझा बोलण्याचा पिंड नाहीये, लिखाणाचा पिंड आहे. तरी पण इतकं फुटतो आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 77 वर्ष झालेली आहेत, पूर्ण झालेले आहेत. आपण प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. तरी सुद्धा या देशाची प्रमुख गरजा
अन्न वस्त्र आणि निवारा या आजपर्यंत पूर्ण होत नाहीत ही या देशाची कुठेतरी अंतर्गत काढू वाटते. या देशाने अनेक संकटांना मात केलेली आहे, परंतु आजही आपल्या देशामध्ये गरिबी आणि दारिद्र्य हे कुठेतरी अशाच पद्धतीने कायमस्वरूपी आहे. लोकशाही आपण म्हणतो लोकशाही, परंतु नुकत्याच पार पडलेल्या इथे वास्तविक पाहता हे राजकीय व्यासपीठ नाही, तरी पण बोलावं असं वाटतं. नुकताच पार पडलेल्या आपल्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये लोकशाही म्हणतो आपण, पण लोकशाही कुठेतरी चोरीला गेली असं बऱ्याच ठिकाणी अनुभवाला आलेलं आहे. तरी सुद्धा आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतो, त्यामुळे आपल्याला कुठेतरी ह्या गोष्टीचा विचार करावा लागतो. हिमाय भूमी जन्मभूमी कर्मभूमी अमुची महावंदनीय प्राणप्रिय हिमाय मराठी अमुची. हिमाय भूमी जन्मभूमी कर्मभूमी अमुची महावंदनीय प्राणप्रिय हिमाय मराठी अमुची. हा अमुचा आहे बाणा ही अमुची आहे बोली, अस्मानी झळके भव्य पताका भगव्या जरी पटक्याची. महाराष्ट्र भूमी जन्मभूमी कर्मभूमी अमुची महावंदनीय प्राणप्रिय हिमाय मराठी अमुची. आओ बने तिलक करो ये धरती है बलिदान की. वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम. आओ बंजो तुम्हें दिखाए झांकी हिंदुस्तान की, इस मिट्टी से तिलक करो. आजा आजा जिंद शामी आने के तले, आजा जरी वाले नीले आसमाने के तले. जय हो जय हो. आजा आजा जिंद शामी आने के तले, आजा जरी वाले नीले आसमाने के तले. जय हो जय हो जय हो. सच्ची मैंने जान गवाई है, नच नच कोयलों पे रात बिताई है. अखियों की नींद मैंने कूकों से उड़ा दी, गिन गिन तारे मैंने उंगली जलाई है.
आजा जिंदे शाम आने के तले है आजा जरी वाले नीले आसमाने के तले है आजा जिंदे शामी आने के तले आजा सरी वाली नीली आसमां के तले टाळा सर्वांनी जोरदार टाळा करू. कुछ करिए नस नस फड़िए तू बेकरिए या करिए हाँ कोई तो जल से फड़िए तू बेकरिए या करिए चक दे चक दे इंडिया चक दे चक दे इंडिया चक दे चक दे इंडिया चक दे इंडिया में गलियों में राशन की फलियों में सर्वांनी जोरदार टाळा करूया. सर्व पिरामिडच्या विद्यार्थ्यांनी गोड कौतुक करायचं आहे. बिर्ला महाविद्यालयाचे प्राध्यापक सन्माननीय कल्पेजी असं म्हणतात की पेनीज मार्केट अँड सॉल्ट त्या लेखणीद्वारे या जनमानसामध्ये खरोखर आपल्याला आजचे भेडसावणारे प्रश्न या समस्येवर मात करण्यासाठी काय उपाययोजना करायला पाहिजे. फक्त कल्याणपूर्व नव्हे तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये साहेबांचं निर्भयपणे की कुठल्याही कशालाही न जुमानता की आपल्या प्रश्नांच्या म्हणजे ज्या प्रश्न आहेत ज्या समस्या आहेत त्यावर मात करणं आणि खरंतर उद्याचे भावी नागरिक म्हणून तुम्ही असेच आदर्शवत आहात असं साहेबांनी आपल्या मनोगतातून शुभेच्छा शब्दातून व्यक्त केलेले आहे. आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून या ठिकाणी साहेबांच्या मी संस्था आणि शाळेच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो. साहेबांना पुढील कार्यक्रमासाठी जायचं असल्या कारणामुळे त्यांना एक शुभेच्छा व्यक्त करतो की आपण पुढे असंच निरोगी आणि आपल्याला दीर्घ आयुष्य लाभो आणि आपल्याकडनं असेच समाज